क विरुद्ध खैरवादी ड या दोन्ही संघादरम्यान चालू असलेला सामना. या मैदानाकडे जर आपण बघितलं निश्चित स्वरूपात निसर्गाचं साथ लाभलेलं हे मैदान, चोहोबाजूनं द्रोणामध्ये असणारा हा आकारामधला हा मैदान आणि मैदानाच्या जवळ आसपास आलेल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांचं या मंचावरून मी किशोर पाटील सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर या सामन्यातलं पहिलं आणि वैयक्तिक पहिलंच षटक घेऊन येतोय तो म्हणजे सौरभ. सौरभ हे नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये एक खूप वेगळ्या अस्तित्वावर आहे. ज्या खेळाडूनं जागतिक लेवल या संघाचं नेतृत्व केलं तो म्हणजे सौरभ गांगुली. याच्या नावाचा तृप्तीकरून घेऊन येणारा हा गोलंदाज भरकटलेला चेंडू निश्चित स्वरूपात समांतर हात विस्तारत होतील या मैदानाकडे आणि अवांतर धावेनं संघाचं पहिलं धावसंख्या ही अवांतर धावेने ओपन झाली. ती झाली म्हणजे एक. पुन्हा एकदा तो चेंडू राईट आर्म ओव्हर दी मारा करतोय हिल एंड कडून पॉईंटच्या दिशेने जाणारा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात आहे. निश्चित स्वरूपात डिक्लेअर झोन मधल्या धावेला 1ने समाधान म्हणावं लागेल. वैयक्तिक पहिलं धाव स्वतःचं खातं आणि संघाचं धावसंख्या झाली ती म्हणजे 2. वैयक्तिक पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळवली. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी मारा करतोय हिल एंड कडून गावाच्या दिशेने गोलंदाजी. पुन्हा एकदा माझ्या मते क्षेत्ररक्षण होईपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि धावसंख्येत 1ने भर पडली. दुसरा चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 3. पहिलं षटक प्रगतीपथावर निर्णायक षटक. माझ्या मते 30 यार्डचं क्षेत्ररक्षण रिस्ट्रिक्शनमध्ये असताना हे षटक फार महत्त्वाचं चषक ठरतं आणि म्हणून या षटकातला पहिले दोन्ही चेंडू वर 2 धावा. पुन्हा एकदा भरकटलेला चेंडू निश्चित स्वरूपात समांतर हात घोषित होतील आणि अवांतर धावेमुळे अजून 1 धावेने भर पडली. ती झालेली आहे ती 4 बिनबाद 4. पुन्हा एकदा तो चेंडू आयुष्यातला पहिलं वळण. जीवनामध्ये लक्षात ठेवा गेलेला क्षण आणि मिळवलेला कुठलाही यश परत मिळवता येत नाही मित्रांनो, परंतु पुन्हा एकदा तीच संधी मिळते ती म्हणजे सौरभ यावेळेस राईट आर्म राऊंड दी मारा करतोय. यावेळेस मात्र गुडलेनचा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. त्याची भूमिका त्यांनी बजावली आणि धावसंख्या मात्र आता निश्चित स्वरूपात स्थिरावून ठेवली ती म्हणजे 4. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेतोय राईट आर्म राऊंड दी मारा करतोय. यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने जाणारा चेंडू यावर 1 धाव ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 धाव मिळते का ती बघायची आहे, परंतु तेवढंच चांगलं साजेचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळेस आत्महत्या म्हणतात मृत्यू माझ्यापासून लांब होता, परंतु जीवनामधला मृत्यू हा ज्यावेळेस अटल असतो त्याला कोणीही वाचू शकत नाही. यावेळेस मात्र धावबाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या झाली ती 2 धावा घेतल्या ना. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तटवलेला चेंडू 30 यार्डचा तेवढ्याच क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलताना चेंडू सीमारेषेजवळ जातोय. क्षेत्ररक्षण करेपर्यंत सीमारेषा मात्र क्रॉस करते आणि धावसंख्या 4ने भर पडली. धावसंख्या 4ने वाढली ती झालेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव लेग बायच्या स्वरूपात येणारी धावसंख्या कशाही पद्धतीची असावी आपल्या संघासाठी फार मात्र धवा असते. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनात 1 श्वास 1 धाव आणि 1 मत हे जीवनामधलं राजकारणातलं आणि आयुष्यातलं परिवर्तन आणि महत्त्वाची भूमिका बजावत असतो. धावसंख्येत 1ने भर पडली. धावसंख्या 1ने वाढली. पहिलं षटका अखेर धावसंख्या झाली ती म्हणजे खैरवाडी संघाची. ती झालेली आहे ती म्हणजे 11. 1 बाद 11. 11ची सरासरी क्रिकेट विश्वामधली ही धावसंख्या निश्चित स्वरूपात ज्याला नतमस्तक होतो तो म्हणजेच डेव्हिड बून ह्या खेळाडूचं नाव निश्चित स्वरूपात तुम्ही ऐकलं असाल. धावसंख्येत सुरुवातीची धावसंख्या 1नी, त्यानंतरची धावसंख्या 2नी म्हणजे 11, त्यानंतर 3 1 आणि 3-11 नंतरची धावसंख्या ती म्हणजे फलंदाज बाद झाल्यानंतरची. पुन्हा एकदा 30 धावसंख्या पार करण्याचा प्रयत्न
यष्टीरक्षकाची भूमिका होईपर्यंत बाईच्या स्वरूपात का होईना एक धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 1 ने वाढली, ती झालेली आहे ती 12. पहिलं षटक संपल्यानंतर 11 आणि दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर एक धावसंख्या झालेली आहे ती 1.1 ला, ती म्हणजे 1 बाद 12. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्येचं पृथ्वीकरण आता माझ्या मते असं मला म्हणावं लागेल. हा सामना आपल्यामध्येच खेळला जातोय, परंतु मैदानावर आणि युद्धामध्ये आपला मित्र कोणी नसतो मित्रा. आणि म्हणून फायनलच्या दिशेने जाणारा चेंडू निश्चित स्वरूपात चेंडू सीमारेषेजवळ जातोय. प्रयत्न चांगला, एक धाव मात्र रोखू शकला नाही, 2 धावेवर समाधान आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये यष्टीरक्षकानं केलं आणि निश्चित स्वरूपात 2 मात्र धावा वाचवू शकले नाही. धावसंख्या 2 निवडली, ती झालेली आहे ती 1 बाद 14. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि आता या मात्र मिळालेल्या 2 धावा. धावसंख्या 14 म्हणजे जवळजवळ 11.3 ची सरासरी सध्या या मैदानावर आपल्याला बघायला मिळते. तेवढंच चांगलं पंचांकडे दाद मागतायत. पंचांनी मात्र निश्चित स्वरूपात निर्णय देईपर्यंत लेगबाईच्या स्वरूपात की बॅटच्या स्वरूपात मला माहित नाही, पंचांचा निर्णय अंतिम बॅटच्या स्वरूपात का होईना. धावसंख्येत 1 ने भर पडली, धावसंख्या 1 ने वाढली, ती झालेली आहे ती दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 15. या 15 धावसंख्या या मैदानावर आपण बघायला मिळत आहेत खेरवाडी संघाकडून. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना तेवढ्यात शॉर्टपिच चेंडू तेवढ्यात पुरेसा फायदा उचलू शकले नाही, परंतु आउटफील्ड खराब, तेवढ्याच साजेचं क्षेत्ररक्षण करेपर्यंत धावसंख्येत 1 ने भर पडली, धावसंख्या 1 ने वाढली, ती झालेली आहे ती 1 बाद 16. दुसरं षटक प्रगतीपथावर पुन्हा एकदा स्क्वेअर लेग, फाईन लेग आणि निश्चित स्वरूपात भरकटलेला चेंडू समांतर हात घोषित योगेश पंचांकडून आणि निश्चित स्वरूपात धावसंख्येत अजून 1 ने भर पडली, धावसंख्या 1 ने वाढली, ती झालेली आहे ती म्हणजे 17. 1 बाद 17. दुसरं षटक चालू असताना या मैदानावरची आठवण मी निश्चित स्वरूपात करून देऊ इच्छितो. या मैदानावर खूप चांगले खेळाडू या समाजामधून घडवत असताना एवढं चांगलं टुर्नामेंटचं आयोजन तुम्ही सगळ्यांनी केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांच्या वतीनं या आयोजकांचं आणि विशेष म्हणजे अख्ख्या समस्त ग्रामस्थांचं या मंचावरून मी किशोर वडील सहर्ष स्वागत करतोय. आपल्या खेळाडूंना वाव देणं, त्यांच्यामधली खेळाडू वृत्ती या मैदानावर जागृत करणं हा तुमचा प्रयत्न निश्चित स्वरूपात मोठा असेल आणि म्हणून हा प्रयत्न येत्या आता काही दिवसातच आपल्याकडे यात्रेचे योग लागतात. आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माणसांना निसर्गाने ज्या दान दिलेल्या त्या देवताचं पूजन आपण प्रत्येक ठिकाणी करत असतो आणि निश्चित स्वरूपात आता काही दिवसातच म्हणजे 16 तारखेला याच गावाचं ग्रामदेवतेचं म्हणजे हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतोय. या औचित्यानं 4 दिवस या खेळाडूंना या मैदानावर वाव देणं आणि त्यांचं खेळाडूचं खरं सांगायचं तर येणाऱ्या प्रत्येकानं या सगळ्यांचं अप्रिशिएट करायला हवं, अभिनंदन करायला हवं की आपल्या सगळ्यांना या मैदानावर एक चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं. आणि म्हणून या मंचावरून मी पुन्हा एकदा या ग्रामस्थांचा आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतोय आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. मैदानाचा लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी आमचा परेश दादा पालकर या ठिकाणी स्वतः या मैदानाचा लाईव्ह प्रेक्षेपण करतोय आणि निश्चित स्वरूपात यूट्यूब लाईव्हवर ही मैदानाची लाईव्ह असणारी मॅच आपण यूट्यूबवर बघू शकतोय. पुन्हा एकदा खूप चांगला गुडलेनचा चेंडू ऑफ स्टंप आणि इलेक्शनच्या इन बिटवीन मध्ये जाणारा चेंडू, बॅट आणि बॉलच्या संपर्काने निर्धाव चेंडू, यष्टीरक्षकानं त्याची भूमिका बजावली आणि धावसंख्या मात्र स्थिरावून ठेवली. 2.1 षटकाखेर झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 18. यावेळेस मात्र भरकटलेला चेंडू सीमारेषेजवळ जातोय आणि यावेळेस मात्र नशिबाची साथ आणि फलंदाजाचं तेवढं मात्र नुकसान करून ठेवले ते म्हणजे त्या क्षेत्ररक्षकानं, कारण हा चेंडू निश्चित स्वरूपात सीमारेषे बाहेर गेला असता. आउटफील्ड खराब आहे, नशिबाची साथ खैरवाडी संघाला मिळाली आणि 9+2 अशा एकूण 3 धावेने धावसंख्येत 3 ने भर पडली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे फ्री हिट. फ्री हिट हा चेंडू असेल, निश्चित स्वरूपात मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तटवलेला, 1 धावेवर समाधान. फ्री हिटचा तेवढा फायदा मात्र उचलू शकला नाही तो म्हणजे खैरवाडी संघ. हे दोन्ही संघ एकाच गावातले, एकाच मैदानातले आणि एकाच अंगणात खेळणारे हे खेळाडू, परंतु प्रतिस्पर्धी असताना मैदानात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं मित्रा.
आणि दरम्यान पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र त्याची भूमिका जी बजावावी लागते, गोलंदाजाचा सगळ्यात मोठा अविभाज्य घटक असेल तो म्हणजे क्षेत्ररक्षक, आणि क्षेत्ररक्षकाने तेवढीच भूमिका चांगल्या पद्धतीने बजावली. निश्चित स्वरूपात टाळ्यांची साथ मात्र निश्चित स्वरूपात त्या क्षेत्ररक्षकाला मिळते. आणि यानंतर मी पुन्हा एकदा बोलतो, या मैदानाकडे धावसंख्या मात्र आता या फलंदाज बाद झाल्यानंतर ती झालेली आहे ती म्हणजे मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू त्या क्षेत्ररक्षकाकडे, या फलंदाजाचा सॉरी क्षेत्ररक्षकाचं नाव मला कळलं तर बरं होईल, चंद्रकांत. स्वतः त्याचं अप्रिशिएट करतो, अभिनंदन करतोय. पुन्हा एकदा हॅट्रिकचा चान्स यावेळेस मात्र मिळतो का ते बघायचं आहे. राईट आर्म ओव्हर दी मारा करतो, गोलंदाजाचं नाव मला कळलं ना, पंचांकडे दाद मागणार. यावेळेस मात्र धावचूक स्वरूपात का होईना पण ओव्हर हॅट्रिक मात्र निश्चित स्वरूपात मिळाली. हॅट्रिक कशाही पद्धतीची असू द्या, आपल्या संघासाठी तेवढी मात्र फार लाभदायक असते. दरम्यान धावसंख्या मात्र आता कुठेतरी स्थिरावलेली बघायला मिळते, ती म्हणजे झालेली आहे ती म्हणजे 4-22. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 4-22 जवळजवळ 7.5 संख्येची धावसंख्येची सरासरी मात्र आता गाठवली. पहिल्या षटकाखेर 11ची धावसंख्येची सरासरी, त्यानंतर मात्र धावसंख्येवर मात्र रोखून ठेवलं. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 18, आणि आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे आता 22. म्हणजेच यावेळेस मात्र भरकटलेला चेंडू यष्टीरक्षक आणि डिक्लेअर स्वरूपात पंचांनी त्यांनी निर्णय दिला आहे. निश्चित स्वरूपात धावसंख्येत 1 भर पडली. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या मात्र आता स्थिरावून ठेवलेली आहे ती म्हणजे 4-23. जवळजवळ 7:45ची सरासरी म्हणावी लागेल. या दरम्यान शेवटचं 5 षटकांचा आहे, अजून 2 षटक शेष. चौथं षटक प्रगतीपथावर. अक्षय सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो म्हणजे अक्षय. अच्छा, या गोलंदाजाचं पृथ्वीकरण करायचं झालं तर मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजानं हॅट्रिक घेतली होती. हा हॅट्रिक गोलंदाज याच मैदानावर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना त्यांचा, आणि यावेळेस मात्र तीच पुनरावृत्ती करतो का ते बघायचं आहे. यावेळेस मात्र अवांतर धावनीच्या स्वरूपात घोषित होईल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, भरकटलेला चेंडू, आणि धावसंख्येत 1 भर पडली. यावेळेस धावसंख्या 8ची सरासरी 3 षटकाखेर झाली ती म्हणजे 24. 4-24. पुन्हा एकदा अक्षय राईट आर्म ओव्हर दी मारा करतोय हिल एंड कडून. यावेळेस मात्र ओव्हर पिच आणि ब्लॉक हॉल याच्या इन बिटवीन मधला चेंडू. फलंदाज प्रयत्न करत होता परंतु फलंदाजाला मात्र त्याचा प्रयत्न मात्र यशस्वी करता आला नाही, आणि धावसंख्या मात्र आता स्थिरावून ठेवलेली आहे. निर्धाव चेंडू यष्टीरक्षकानं त्याचं काम केलं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24. 3.1 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे खेरवाडी ड संघाची ती म्हणजे 24. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बाईच्या स्वरूपात. यष्टीरक्षक यावेळेस मात्र कुठेतरी मिसगाईड करतोय. ही धावसंख्या नसायला हवी होती. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, मृत्यू ज्यावेळी जवळ येतो मित्रांनो त्यावेळेस श्वास एक आठवतो, आणि मतदानाची संख्या मोजताना 1 मताने पराभूत झालेल्या माणसाला 1 मत मोलाचं ठरतं, आणि ज्यावेळी सामना टाय होतो त्यावेळेस अशी धावसंख्या 1 धावीची आपल्याला आठवणीत येते. म्हणून ही धावसंख्या कशाही पद्धतीच्या असो, मारण्याचा प्रयत्न 1 धाव निश्चित स्वरूपात पूर्ण करतील. आउटफील्ड खराब आहे तेवढंच साजेचं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये करतो, ते म्हणजे यष्टीरक्षकांनी भूमिका बजावेपर्यंत धावसंख्येत 1 भर पडली. धावसंख्या 1 वाढली ती झालेली आहे ती म्हणजे 25. 26. दरम्यान
धावसंख्येत अजून 1 ने भर पडली, धावसंख्या 1 ने वाढली, ती झालेली आहे ती म्हणजे फ्री हिट आहे, नो आहे, अच्छा 1 प्लस नो, सॉरी नोची धावसंख्या फ्री हिट आहे. बघूया निश्चित स्वरूपात फलंदाज यावेळेस मात्र यशस्वी होऊ शकला नाही. कारण जीवनामध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो, एखादी संधी आपल्याला मिळते, त्या संधीचा आपण किती उपयोग करून घेतो यावर आपल्या जीवनाचे पुढचे गणित अवलंबून असतात मित्रांनो. या फ्री हिटवर तुला फायदा उचलता आला नाही, यावेळेस मारण्याचा प्रयत्न सीमारेषेच्या, आणि यावेळेस मात्र षटकारांना धावसंख्येत 6 ने भर पडली. उत्तुंग गगनचुंबी असा षटकार. चार धावा. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू, अजून एक धाव आणि चौथं षटक संपलं. चौथा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 बाद. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4 धावा होत्या ना त्या, हा 4 धावा म्हणजे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32. राहू द्या, धावसंख्या झाले 4 षटका अखेर 8च्या सरासरी ती म्हणजे 32. मारण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू, एकच धाव आणि धावसंख्या यावेळेस मात्र झालेली आहे ती म्हणजे 33. 4 करा, इथे 4 करा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 33. 5वं षटक, शेवटचा षटक मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ चेंडू, तेवढा मात्र पुरेसा फायदा उचलू शकला नाही तो म्हणजे फलंदाज तानाजी महेंद्र. तानाजी यांनी आपल्या बॅटमधून उत्तुंग असा चौकार मारला. खूप चांगला चेंडू म्हणावा लागेल, मिडस्टमवरून जाणारा चेंडू. सध्या क्रिकेट एवढं फास्ट झालंय की गोलंदाजाला, क्रिकेट शैली एवढी फास्ट झाली की त्या फलंदाजाला वेगळं स्वतःचं स्किल वापरायला आपल्याला बघायला मिळतं. क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःच्या फलंदाजाची एक वेगळी ओळख करून दिली आणि त्या फलंदाजाचा, आणि यावेळेस मात्र उत्तुंग हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण आणि मात्र 3री धाव घेताना मात्र आत्महत्येच्या स्वरूपात फलंदाज महेंद्र तंबूमध्ये परततोय आणि धावसंख्या 2 ने भर पडली, धावसंख्या 2 ने वाढली, ती झालेली आहे ती म्हणजे 35. या पहिल्या सत्रातला, पहिल्या पर्वातला, पहिल्या भागातला हा दरम्यान शेवटचा चेंडू, धावसंख्या झालेली ती म्हणजे 37 आणि शेवटच्या चेंडूचा, या पर्वातला शेवटचा चेंडूचा भाग यावेळेस मात्र यष्टीरक्षक तेवढ्या चोख जबाबदारीने पेलतोय आणि धावसंख्या मात्र निर्धावून या सामन्याचं शेवटचा चेंडू मात्र निर्धाव होऊन समाप्ती होते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37. विजयासाठी 38 धावांचं लक्ष घेऊन पुन्हा एकदा खैरवाडी संघ
आपल्या समोर उभा राहील. दरम्यान या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतोय आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचं आयोजकांचं आम्हाला या मातीवर या मैदानावर आपण खेळत असताना एका गोष्टीची आठवण मात्र या मातीवरून आपल्याला निश्चित स्वरूपात शिकायला मिळते, आठवणीत येते, स्मरणात येते. मित्रांनो, या मातीमध्ये आपण खेळतो, या मातीचा पदस्पर्श ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत नव्हे तर 390 वर्षानंतरही त्यांचं अस्तित्व आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे. ती व्यक्ती आजही आपल्या या मैदानावर आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी सदैव ठाम उभी असते. ते म्हणजे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत, ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराजांना वंदन केल्याशिवाय कुठल्याही कार्याची पूर्तता होत नाही मित्रांनो. आणि म्हणून त्या महाराजांना नतमस्तक होणं हे प्रत्येक मावळ्याचं नव्हे तर प्रत्येकाचं आद्य कर्तव्य बनतं. आणि म्हणून तर त्यांना महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं आराध्य दैवत संबोधलेलं जातं. आणि म्हणून या आराध्य दैवताला या मंचावरून मी नतमस्तक होऊन या मैदानाकडे वळतोय. यानंतर मी पुन्हा एकदा या मंचावरून रजा घेतोय आणि या समालोचन कक्षामध्ये विशेष म्हणजे सगळ्यांना मी या ठिकाणी टाळ्यांचा गजर करण्याची विनंती करतोय. या मैदानावर या मंचावर ज्याच्या आवाजामध्ये एक वेगळी शैली आहे, एवन आपण मातृभाषा म्हणून मराठी संबोधत येतो, परंतु याच वाडीतला, याच खेळातला, याच मैदानावरचा, याच मातीतला एक असा समालोचक या मंचावर लाभलाय आणि तोही माझ्या गावातला आहे. याचा सार्थ अभिमान आपला सगळ्यांना हवाय. आणि म्हणून ज्यांच्या शैलीमधून माझ्यामध्ये माझ्यामध्ये दादांची आणि माझी 2-3 वेळा भेट झाली असेल निश्चित स्वरूपात, पुन्हा एकदा त्याच मंचावर मी त्यांचं पृथ्वीकरण, त्यांचं वर्णन आणि त्यांचं वर्गीकरण जर करायचं ठरलं तर शब्दांचा संग्रह माझ्याकडे कमी पडेल. असं उत्कृष्ट असं समालोचन मी फक्त मराठीमधून बोलू शकतो, हिंदीमध्ये बोलू शकतो, कारण त्याच्या पलीकडे जाण्यासाठी तेवढं स्किल, तेवढं नॉलेज, तेवढा अभ्यास आणि शब्दाचा संग्रह त्या लेवलचा त्या शब्दामधला असायला हवा. मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या तिन्ही लँग्वेजमध्ये तिन्ही ठिकाणी त्यांनी स्वतःचं वेगळी ओळख, प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख करून देणारा आणि खरं सांगायचं तर हा आपल्याच मातीतला, आपल्याच सोबत अंगा खांद्यावर खेळणाऱ्या या मातीतला तो किसन दादा, याच्या वाखारीतून येणारा तिन्ही शब्दांचं पृथ्वीकरण, त्याचं वर्णन ज्या पद्धतीने तो मैदानावर करतो, खरोखर व्याख्यानजोगा आहे. दादा, मी जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी सर्वांना, रसिक प्रेक्षकांना, सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी करू इच्छितो, कारण तो आपला आहे, आपल्या मातीतला आहे. आणि निश्चित स्वरूपात महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्याच्या या वाखारीची आणि त्याच्या नॉलेजची, त्याच्या समालोचनाची खरं सांगायचं तर वेगळी ओळख आहे. मी दादांना विनंती करतोय की या मैदानावरचं पुढचं समालोचन 5 मिनिटं मी अप्पा पालकर यांना विनंती करतोय की इंग्लिश शब्दामध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये या मैदानावरच्या चालू सामन्याचं तुम्ही समालोचन करावं.
Thank you. Thank you, Kishore Patil sir. This match between played at Khairwadi A and B team. Target now to the Khairwadi A teams. 38 runs to win from just 5 or only 30 balls. Once again, Rohit come on the strike. Sagar next delivery, but this time umpire decision no ball because the ball overhead of the bowler or head of the wicket keeper and ball going down to a declare zone to the third man region. Two more runs coming on this delivery and with a 2 run score now moves on to 7 for the loss of no, no wickets. Chance for the free hits. Batsman Rohit on the strike this time. Once again by wrapping on the pad. This time appeal for LBW but no. And good fielding there from the silly middle fielder Somnath Menga. And score remains stay on only 7 runs for the loss of no wickets. Sagar Lobi, small bowler. Next time in this ball, this time ball to the Rohit, and this time Rohit left one to the air. Ball going down to a mid wicket region, and yes it is. This time chance for the catch, but drop catch there from the Tanaj Daroda. Batsman will come back to a second run. Yes, it is good running between the wicket. 2 more runs added to the score with 2 runs. Score now moves on to of the Khairwadi B teams. 9 for the loss of no wickets. Next time Sagar Lobi ball to Rohit. This time Rohit left one to the long boundary. Yes, it is. He gets a left at 6. What a shot there from the Rohit Gadkar. He got the ball into the square leg boundary. Yes, it is another 4 runs. What a Rohit Gadkar batting performance there. With a 4 runs, score now moves on top of the Khairwadi team. 20 run. End of over number 1. Dharmesh Kaste try the next over in this over and tracker batsman, the captain of Khairwadi A teams, Vijay Kaste. 20 runs need from just 24 delivery. This time Vijay got left one to the mid wicket edge. This time no chance to the fielder because what is in the pace over the mid wicket boundary by huge sixer. In this over. बंटी जोशी विवेक जोशी
Let it roll.